तुम्ही पण विचार करत असाल की आम्हाला फेरीचा व्यवसाय करायचा आहे। आता फेरीचा व्यवसाय म्हटला की त्याच्यामध्ये फक्त कमी रेंजच्याच आपण कुर्ती ठेवू शकतो का? कुर्ती असेल किंवा साडी असेल तर मंडळी मी तुम्हाला याच टॉपिकवर सांगणार आहे। जर तुम्ही फेरीचा व्यवसाय करत असाल तर कुठल्या रेंज पासून म्हणजे की कुठल्या किमतीपासून तर कुठल्या किमतीपर्यंत आपण ठेवू शकतो याच टॉपिकवर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला मंडळी मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कुठल्या रेंज पासून कुर्ती ठेवू शकता। पहिलं कलेक्शन तुम्ही बघू शकता ही असणार आहे 79 म्हणजे की हे जे काउंटर आहे ना हे 79 च्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला कुर्तीचा कलेक्शन मिळणार आहे। म्हणजे की वेगवेगळ्या प्राइस मध्ये कुर्ती आहे पण जी लो एकदम कमी प्राइसची जी कुर्ती आहे ती 79 पासून असणार आहे। ज्यामध्ये तुम्हाला बांधणीचं खूप सुंदर प्रिंट मिळणार आहे आणि फॅब्रिक जे आहे खूप मस्त असणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या साईज ठेवायच्या आहे। जसं याच्यामध्ये 5 पीस किंवा 6 पीस सेट आहे तर कंपल्सरी तुम्हाला 5 किंवा 6 पीस सेट घेणं गरजेचं आहे। फेरीच्या बिझनेस मध्ये एकदम कमीत कमी प्राइसचे प्रॉडक्ट चालत असतात कारण महिलांना माहिती असतं की फेरीवाल्याकडे एकदम कमी प्राइसचे आणि चांगल्या क्वालिटीचे आम्हाला कपडा मिळणार आहे। नेक्स्ट आपण बघूया ह्या कुर्त्या तुम्ही 400 ते 500 च्या रेंज मध्ये विकू शकता पण याची मी तुम्हाला प्राइस नाही सांगू शकत। जसं तुम्ही इमॅजिन करू शकता मी तुम्हाला प्राइस एक अंदाज सांगते की तुम्ही किती प्राइस मध्ये सेल करू शकता। याचं तुम्ही जे वर्क आहे नेक वर्क खूप सुंदर आहे। खालच्या साईडला सुद्धा लेसचं तुम्हाला इथे कॉन्सेप्ट मिळणार आहे। म्हणजे की कॉन्सेप्ट पण असे आहे की तुम्ही त्याच्यामध्ये चांगली मार्जिन सुद्धा लावू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की नुसतं प्रॉडक्ट ते घेऊन नाही चालत, त्याच्यामध्ये तुम्हाला कपडा पण मेंटेन करायचा आहे। डिझाइन कशी ठेवत आहात ते सुद्धा मेंटेन करणं खूप गरजेचं आहे। इथे तुम्हाला एकाच डिझाइन मध्ये एकाच फॅब्रिक मध्ये भरपूर प्रकार मिळतात। इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या फॅब्रिक मध्ये वेगवेगळ्या डिझाइन मध्ये हे कुर्तीचं पूर्ण काउंटर आहे। म्हणजे की इथून तिथून तुम्हाला जशा कुर्त्यांचं कलेक्शन हवंय तसं तुम्ही कुर्तींचं कलेक्शन या ठिकाणातून घेऊ शकता सेट टू सेट। नेक्स्ट आपण बघूया जे कॉटन मटेरियल मध्ये। आता बघा फेरीचा बिझनेस करणाऱ्याला कॉटन मटेरियल ठेवणं खूप गरजेचं आहे। आता तुम्ही म्हणाल असं का? कारण की येत्या उन्हाळ्यामध्ये कॉटन मटेरियल जास्त सेल होत असतो। जसं तुम्ही बघू शकता फ्रॉक पॅटर्न मध्ये खूप सुंदर तुम्हाला ही कॉलर पॅटर्न मध्ये ही कुर्ती या ठिकाणी मिळणार आहे। जसं मी तुम्हाला 2-3 जे काही कलेक्शन दाखवत आहे ते सर्व कलेक्शन तुम्हाला तुमच्या फेरीचा बिझनेस मध्ये ऍड करायचे आहेत। म्हणजे की कसं आहे महिला येतात, महिला डिमांड करतात की आम्हाला अशाच पद्धतीचं कलेक्शन हवंय, याच प्रिंट मध्ये हवंय। आणि बऱ्याच लोकांचं कसं असतं फेरीचा बिझनेस करता करता ते लोक घरातून सुद्धा सेल करतात। बाकी लोक जे घरातून सेल करतात त्यांनी सुद्धा स्टार्टिंगला लो प्राइसच्या जर कुर्त्या ठेवल्या तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे। म्हणजे की बरेच लोक काय करतात सुरुवातीला दुकान टाकतात। दुकानात तुम्ही जर स्टार्टिंग केलं तर एवढा रिझल्ट तुम्हाला नाही मिळणार। जेव्हा तुम्ही घरातून सुरू करता तेव्हा तुम्हाला ग्राहकाची जी काही चॉईस आहे, जी आवड निवड आहे ती तुम्हाला लक्षात येणार आहे। बघा सिंपल आणि सोबर ही कुर्ती आहे। क्रॅप मटेरियल आहे ज्यावर तुम्हाला फॉइल प्रिंटचं तुम्हाला काम मिळणार आहे। आता फॉइल प्रिंटर विषय म्हटला की लगेच ते ब्रश लावायचं कामाचं नाहीये कारण की ही लो प्राइसची कुर्ती आहे तर तुम्ही याला थोडंसं म्हणजे ब्रश लावण्याची गरज नाहीये। तुम्ही आरामशीर या कुर्तीला जे धुवू शकता। म्हणजे सिंपल आणि सोबर सांगायचं म्हणजे की फॉइल प्रिंट हे जास्त लवकर निघणार नाही। तुम्ही चेक करू शकता फॉइल प्रिंट एकदम व्यवस्थित आहे। ब्रश लावलं नेहमी ब्रश लावलं तर ते निघू शकतं। कसं असतं ना आपण बाकी कस्टमरांना क्लिअर करून सांगितलं तर त्याने आपला जो कस्टमरचा विश्वास आहे तो तुमच्यावर वाढत असतो। कारण त्यांना जर आपण व्यवस्थित समजून सांगितलं की ऍटलीस्ट त्यांना वाटते की नाही दुकानदार खूप चांगला आहे, फॅब्रिकचं नॉलेज वगैरे नसलं तर ते आपल्याला सांगत असतं। नेक्स्ट आपण बघूया रिओन मटेरियल मध्ये खूप सुंदर तुम्हाला मल्टी कलरचे यामध्ये जे आहे प्रिंट मिळून जाणार आहे आणि 3/4 स्लीव सोबत। म्हणजे की स्लीव्ह वर पण डिपेंड करतं की तुम्ही कुर्ती कशा पद्धतीने ठेवत आहात। तुम्हाला फॅब्रिकचं नॉलेज असलं पाहिजे, तुम्हाला डिझाईनचं नॉलेज पाहिजे। जसं तुम्ही नेक पॅटर्न याचं बघत आहात व्ही नेक। आता व्ही नेक एवढा मुलींना आवडतो की एकदम म्हणजे ऑनलाईन वर जसं बघितलं तसं त्या शोधात असतात। तर तुम्हाला हे सर्व कलेक्शन ठेवणं खूपच जास्त गरजेचं आहे। तुम्हाला जर स्वस्तात कुर्त्या हव्या असतील तर ह्या सर्व कुर्त्या तुमच्यासाठी बेस्ट आहे। फेरीचा बिझनेस करण्यासाठी या कुर्त्या नक्कीच तुम्ही ठेवा। याच्यामध्ये अजून प्रकार आहे, हे तर थोडे सॅम्पल्स मी तुम्हाला दाखवले होते। जर तुम्हाला फेरीचा बिझनेस मध्ये हे ऍड करायचं असेल आणि ऑनलाईन घरी बसल्या मागवायचं असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिला आहे त्यावर लगेच कॉन्टॅक्ट करा। नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका। तर तोपर्यंत नमस्कार।